वॉर्डरोब सुंदर दिसतंय, पण इंटरनल सेक्शन कसे असावेत यासाठी कन्फ्युज आहात? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली गोष्ट, हँगिंग स्पेस. हँगर सेक्शन हा आवश्यक तेवढाच ठेवा, कारण प्रत्येक कपडे हे आपण हँगरला अडकवत नाही. दुसरा, ऑर्गनायझर ट्रे. रोज वापरणारी ज्वेलरी, वॉचेस, सनग्लासेस आणि कारच्या कीज हे ठेवण्यासाठी एकदम उपयुक्त ठरतो. आता नंबर 3, स्मॉल ड्रॉवर्स. वॉलेट, रुमाल, सॉक्स, टाय आणि बेल्ट आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे ठेवण्यासाठी स्मॉल ड्रॉवर्स असायलाच पाहिजे. नंबर 4, हिडन ड्रॉवर किंवा लॉकर. तुमच्या वॉर्डरोबमध्ये लॉकर नक्की ठेवा, म्हणजे तुमच्या मौल्यवान वस्तू या सुरक्षित राहतील. नंबर 5, ग्लास शेल्फ. वुडन शेल्फपेक्षा ग्लास शेल्फचा यूज करा, त्याच्यामुळे मागे ठेवलेले कपडे तुम्हाला सहज दिसतील आणि वॉर्डरोब सुटसुटीत दिसेल. नंबर 6, ग्लास ड्रॉवर्स. तुमचे इस्त्री केलेले कपडे हे ग्लास ड्रॉवर्स मध्येच ठेवा. कपडे नीट, व्यवस्थित, डस्ट फ्री आणि ऑर्गनाइज राहतात. नंबर 7, यूज क्लॉथ सेक्शन्स. दरवाजाच्या मागे कपडे अडकवण्यापेक्षा वॉर्डरोबमध्ये यूज क्लॉथ सेक्शन्स करून घ्या. त्याच्यामुळे तुमची रूम ही नीटनेटकी दिसते आणि तुमचे वापरायचे कपडे एका जागी नीट राहतात. नंबर 8 आणि सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे लॉफ्ट स्टोरेज आणि एक्सटर्नल ड्रॉवर. लॉफ्ट स्टोरेजमध्ये तुमच्या ट्रॅव्हल बॅग्स बसतील आणि एक्सटर्नल ड्रॉवरमध्ये तुमचे रोजचे वापरायचे पांघरून बसतील. त्यामुळे यांच्यासाठी एक स्पेशल जागा करून द्या. वॉर्डरोबची डिझाईन सगळ्यांसाठी सारखी नसते, त्यामुळे तुमच्या लाईफस्टाईलनुसार तुमच्या वॉर्डरोबचे इंटरनल्स डिझाईन करा आणि तुमचं वॉर्डरोब हे युजफुल बनवा.